माझ्याकडे द्राक्षाची साधारणतः 8 वर्षापूर्वी लागण केलेली 1 एकर। मंडळी नमस्कार। आपला भारत देश शेतीप्रधान असला तरी स्वातंत्र्यपूर्व काळापासून मान तालुक्यातील नागरिकांना शेती करायची म्हटलं तर एक प्रकारे नशीब आजमावण्यासारखं झालंय। कारण बदलत्या वातावरणाने आपल्या लहरीपणाच्या सर्वोच्च मर्यादा ओलांडल्यात। शेतकऱ्यांनी रक्त आटवून शेतीमध्ये काबाड कष्ट करीत आटोकाट प्रयत्न केले तरी शेवटी निसर्गाजवळ सर्व काही आहे। चला तर मग पाहूयात याबाबतची सविस्तर बातमी। मान तालुक्यातील पूर्वेकडे असणाऱ्या देवापूर गावच्या श्री दिलीप शामराव बाबर या शेतकऱ्याने जवळपास 8 वर्ष जीव लावून सांभाळलेल्या आपल्या 1 एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाडीने घाव घालून द्राक्ष बागेतील झाडांचा अक्षरशः तुकडे तुकडे केले। याबाबत सविस्तर वृत्त असा आहे की गेल्या 8 वर्षांपूर्वी देवापूर येथील दिलीप बाबर या शेतकऱ्याने सुमारे 6 लाख रुपये खर्च करून सुपर सोनाका या द्राक्ष बागेच्या झाडांची लागवड 1 एकर क्षेत्रावर केली होती। त्यानंतर सुद्धा पिकांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी दरवर्षी सुमारे 2.5 लाख रुपये एवढा खर्च त्या शेतकऱ्याने केला। मात्र अलीकडच्या कालावधीमध्ये निसर्गामध्ये झालेला कमालीचा बदल, अधूनमधून पडणारा पाऊस, कधी ढगाळ वातावरण तर कधी रखरखतं ऊन यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला। कोणत्या वेळी काय परिस्थिती उद्भवेल आणि शेतकऱ्याला त्यासाठी कशा पद्धतीने सामोरं जावं लागेल हे त्या वेळेवरच अवलंबून आहे। शिवाय फळ पिकांवर वारंवार नवनवीन निर्माण होणारे आजार आणि त्यावर महागडे होणारे औषधोपचार, विविध कंपनीच्या औषधांचा मारा, खतं, त्यांच्या भरमसाठ वाढलेल्या किमती हे सगळं करण्यासाठी वेगवेगळ्या पतसंस्था, बँका, खाजगी सावकारांकडून व्याजापोटी उचललेले पैसे यामुळे अनेक शेतकऱ्यांची करा नाहीतर मरा अशी परिस्थिती निर्माण झाली। एवढं सगळं करून अपेक्षित असं उत्पन्न दिलीप बाबर यांना मिळालं नसल्याने नैराश्यातून त्यांनी या सगळ्या उपद्व्यापाला कंटाळून 8 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाडीने घाव घालत तुकडे तुकडे करून टाकलेत। म्हणून शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तरच शेतकरी चांगले उत्पादन घेईल अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। माझ्याकडे द्राक्षाची साधारणतः 8 वर्षापूर्वी लागण केलेली 1 एकर सुपर सोनाका जातीची व्हरायटी आहे। परंतु सतत होणारा अवकाळी पाऊस, मिळत नसलेला दर याच्यामुळे या द्राक्ष बागेमध्ये मी आतापर्यंत 8 ते 9 लाखाचा लॉस केलेला आहे। यावर्षी पूर्णपणे ह्या बागेचा माल जिरून गेलेला आहे पावसामुळे, त्याच्यामुळे अजून संकटात भर पडलेली आहे। धन्यवाद मंडळी। चॅनलवर आपण नवीन असाल तर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मान महाराष्ट्राचा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।